नमस्कार. विश्वसंवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि ऋतम ॲपच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. मी गोपाळ जोशी. दीपावलीच्या आपल्या सर्व दर्शकांना मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा आहेत. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. या दीपावलीच्या निमित्ताने आम्ही एक वेगळा विषय फक्त आपल्या विचारार्थ ठेवलेला आहे. असा आमचा प्रयत्न आहे विचारार्थ आपल्याला ठेवावा असा. तो म्हणजे भारतीय सण आणि त्याच्या मागचं एक एकूण अर्थशास्त्र. हा थोडासा विषय आज आम्ही थोडा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला हा प्रयत्न कसा वाटतोय तो आम्हाला तुम्ही जरूर कळवा. कुठल्याही काळामध्ये आपण जर बघितलं तर समाजाची धारणा किंवा समाज चालण्यामागे एक अर्थकारण दडलेलं आहे. अर्थकारणाचे मानदंड त्या त्या काळात काही वेगळे असतील किंवा आजच्या काळातही काही वेगळे असतील, पण अर्थकारण आहे, होतं आणि राहणार हे आपण नाकारू शकत नाही. भारतीय सणांचा जर विचार केला तर बघा, आता आपल्याकडे आपण अर्थकारणामध्ये किंवा एकूण आपली सध्याची अर्थरचना लक्षात घेता म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम आणि अवजड किंवा मोठे उद्योग अशी स्थूलमानाने रचना आपल्याला अर्थव्यवस्थेत दिसते. पण भारतीय सण किंवा एकूण समाज जीवन, त्याच्यातले आचार विचार आणि लोकांची एकूण त्यामागची काही धारणा लक्षात घेतली तर सूक्ष्म नव्हे तर अतिसूक्ष्म घटक सुद्धा याच्यामध्ये जोडला गेलेला आपल्याला दिसून येईल. लेबर स्किल्डच हवं अशी आपली कुठलीही गरज यामध्ये असत नाही. अनस्किल्ड लेबर हा जो एक घटक आहे किंवा तुमचे वय कुठलं आहे, किती वयाचे आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे, जातीचे वगैरे असं काही न होता काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला अर्थव्यवस्थेमध्ये आपलं योगदान देता येईल अशीच आपल्या सणांची संपूर्ण रचना आपल्याला दिसून येईल. एक भाग तर असा आहे की बघा, भारतीय पंचांग किंवा भारतीय कालगणना ही चैत्रापासून सुरू होते आणि ती फाल्गुनात संपते. म्हणजे असे आपले 12 महिने आहेत. म्हणजे मग वसंत ऋतू आल्यापासून मग वसंत ऋतूतले आपले सण कुठले, नंतर पुढचे त्यानंतर ग्रीष्मातले आपले कुठले आहेत, मग एकदा पावसाळा सुरू झाला की मग आपले होणारे सण वेगळ्या स्वरूपाचे आहेत. मग मार्गशीर्षापासून म्हणजे थंडीचा काल जो आहे तर त्यापासूनचे आपले सण वेगळे आहेत. पण हे सण जरी एकूण आपण लक्षात घेतले तरीही हवामानाचा विचार म्हणजे निसर्ग चक्राचा, ऋतुचक्राचा विचार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. मग हे होत असताना काही घटक तुम्हाला यात कायम दिसतील. म्हणजे आपल्याला काही पूजा करायला सांगितलेले आहेत. आता तुम्ही कोणाची पूजा करणार, तो देव कदाचित वेगळा असेल, पण पूजेचे काही एक तत्व ही समान आहेत. म्हणजे तुम्हाला लागणारं साहित्य हे त्या थोडा बहुत फरक असेल, पण काही घटक तुम्हाला त्यात कायमच स्वरूपाचे लागतात. म्हणजे तुमच्याकडे फुलं असायला हवीत, नारळ, सुपारी, पान, म्हणजे विड्याची पानं म्हणा, काही फळं म्हणा, ऋतुमानानुसार फळे. पण असे काही आता यातले असे कुठले घटक आहेत की याला इंडस्ट्रियल प्रोडक्शनची गरज असते. म्हणजे देवाला किंवा अगदी मोठ्यातलं मोठं मंदिर असेल किंवा आपल्या घरातली पूजा असेल, इथं फुलं हवीत, फुलांच्या माळा हव्यात, हार हवेत, वेण्या हव्यात. हे इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊ शकत नाही. हे हाताने करायचं काम आहे आणि याला फार मोठं काहीतरी स्किल लागतं असं नाहीये. बरं, तुमचं वय काय आहे हाही घटक नाही. फक्त एका जागी बसून ते हार तयार करणं ही तुमची एक प्राथमिक गरज असू शकते. पण म्हणजे तुमचं वय किंवा हे घटक लक्षात घेता ते काम असू शकतं. त्या सगळ्या अर्थचक्रामध्ये सुद्धा तुमचा काही ना काही वाटा हा या निमित्ताने निश्चित होतो. आपल्याला देवासमोर लावण्यासाठी वाती लागतात. आता म्हणजे कापसाच्या वाती, एक मी उदाहरण तुम्हाला का देतो आहे की कापसाच्या वाती ह्याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊ शकणार आहे का? नाही. हे हातानेच करायचं काम आहे. मी एखादी वृद्ध स्त्री, वृद्ध पुरुष किंवा अगदी थोडं वय त्याला कळते, समजते असं सुद्धा ते मनुष्य ते करू शकतो. म्हणजे अनस्किल्ड असं ज्याला आपण म्हणतो असं लेबर हे सुद्धा इथे तुम्हाला एम्प्लॉय करता येऊ शकतं. रादर त्याचीच जास्त गरज असते. त्यामुळे अतिसूक्ष्म अशा स्तरावरती जाऊन अर्थकारणाला काही गती देण्याची क्षमता ही या स्वरूपाच्या सणांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मुळात दिसून येईल. म्हणजे आता ह्यात आपल्याला तेल लागतं समजा, तर तेलाचं प्रोडक्शन इंडस्ट्रियल पातळीवरती होऊ शकतं, त्यात काही शंका नाही किंवा ते तसंच करायला लागेल. पण प्रत्येकच गोष्ट तुम्हाला तशी लागेल असं नाही. मग आता पूर्वांपार आपल्याकडे आणि आजही तुम्ही दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये जर गेलात तर अनेक ठिकाणी
मंदिरामध्ये भोजनाची व्यवस्था असते, त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे तिरुपती असेल, तुम्ही म्हणजे उडुपी, धर्मस्थळ किंवा अशा अनेक ठिकाणी आजही त्या स्वरूपाची रचना आहे. पिठापूरला गेलात तरी तुम्हाला आहे. अशा मंदिरांमध्ये याची पण काही एक व्यवस्था ही तिथे प्रसाद म्हणून असते. बघा, आता देवाला तुम्ही काय अर्पण केलं मुळात हा विषयच नाही आहे. पण आपण जेव्हा ते दान करतो, सो इट इज नॉट अ चॅरिटी. मी देवाच्या चरणी अर्पण केलं म्हणजे तिथे माझा इगो येणार नाही, हा त्यातला भाग आहे. आणि आजही मंदिरांमध्ये आलेलं असं ज्ञान समाजाच्या कामासाठीच वापरलं जातंय, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे चॅरिटीचा सुद्धा कशा वेगळ्या पद्धतीनं इथे वापर आपल्याला होतो आहे. पण मी केलं असा कुठलाही अहंभाव कुठल्याही एका व्यक्तीत किंवा एका समाज घटकात येणार नाही. याची किती उत्तम सोय या रचनेत आहे हे तुमच्या लक्षात येईल. ही तत्व म्हणून आपण मला वाटते बघायला हवी. प्रसादाच्या ठिकाणी आपण गेलो तर तिथे सुद्धा प्रसाद घेणारा मी आज देवाच्या चरणी, म्हणजे उदाहरणार्थ तिरुपतीच्या चरणी मी 200 कोटी रुपये ठेवले तरी सुद्धा तुम्ही त्या रांगेतच प्रसाद घ्यायचा आहे. आणि मी देवाला काहीही दिलं नाही, 1 रुपया होता तोच मी त्या हुंडीत टाकला तरीही त्याच रांगेत बसून मी जेवायचं आहे. इथे सुद्धा भेदभाव नाही. आणि घेणारा माणूस हा मी देवाचा प्रसाद घेतो आहे, कोणाचे उपकार नाहीत, भगवंताचा प्रसाद आहे म्हणून मी ते घेतो आहे, असाच भाव तुम्हाला तिथे आलेला दिसेल. म्हणजे समाजधारणेतले इगो हा जो भाग आहे व्यक्ती आणि समाजात, अशा स्वरूपाचे इगो येऊ नयेत याची किती सुंदर रचना ही या निमित्ताने आपल्याला मुळात दिसून येईल. हे आजच्या परिप्रेक्षात थोडं आपण अभिनिवेश बाजूला ठेवून जर लक्षात घेतलं तर मंदिर इकॉनॉमिक्समधले हे सुद्धा काही महत्त्वाचे घटक आपल्या लक्षात येऊ शकतात. पुन्हा आपण थोडंसं आपल्या सणांच्याकडे येऊ, कारण मी आता तुम्हाला जसं उदाहरण दिलं की आता दिवाळी आपली सुरू आहे. बघा, दिवाळीत घरोघरी आपण फराळ करतो. फराळासाठी आता पूर्वीच्या काळात काही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दुकानं अमुक तुमक वगैरे असं काही नव्हतं. तुम्हाला तुमच्याकडे जे आहेत त्याच वस्तू आणि घरोघरी ते बनत असत. आता थोडं काळ बदललेला आहे, आपण बाजारातूनही घेतो. पण बघा की आपण आकाशकंदील आपल्याला हवा आहे. आकाशकंदिलाचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन होऊ शकतं, नाही अशातला भाग नाही. पण आपण हाताने बनवलेले जे आकाशकंदील असतात तर त्याचं एक सौंदर्य वेगळं असतं आणि ते आपल्याला अट्रॅक्ट करत असतं. आणि आपण तसे लावले म्हणून कुणी आपल्याला नावं ठेवत नाही. अर्थकारणाला इंडस्ट्रीच्या बरोबरीने अनस्किल्ड किंवा काही ज्याला मिनिमम स्किल आहे अशा घटकांना सामावून घेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. पुन्हा आपण थोडं याच्याकडे येऊ. बघा की सणांमध्ये किती वैविध्य आहे. म्हणजे आपण फक्त मनुष्य का, आपण बैलपोळा नावाचा एक सण भारतभरात, त्याचं नाव वेगळं असेल पण बैलपोळा साजरा केला जातो, आपण करतोच. नागपंचमीसारखा सण आहे, आपण तो करतो. म्हणजे त्या वटपौर्णिमासारखा एक हे आहे. बघा, म्हणजे निसर्गाकडे तुम्हाला नेण्याचं जे काही एक तत्व आहे, म्हणजे ज्या आता यांत्रिक शेती अनेक ठिकाणी होते ती गरजही आहे, परंतु गोधन किंवा जे असं पशुधन आहे त्या पशुधनाप्रती असलेली आपली कृतज्ञता, म्हणजे व्यक्ती आणि समाज या दोन्हीमध्ये काही इगो त्याला नलिफाय करण्याची क्षमता सुद्धा या निमित्ताने आहे. बाबा, हे माझं पशुधन आहे. आणि अर्थात शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाविषयी प्रेम असतंच. आमच्याकडे सुद्धा आमचा गोठा आहे गावी, इथे आम्ही बघतो, म्हणजे हे बघितलंच जातं. पण ती कृतज्ञता वेगळ्या पद्धतीने हे करणं. पण तो बैलपोळा कसा साजरा करतात तुम्ही जाऊन एकदा खरंच बघा. फक्त बैलाला आपण ते म्हणतो बैलाला सजवणे, अरे पण त्या वस्तू सुद्धा आणायला लागतात. त्या काही स्किल्ड लेबर किंवा त्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शनची गरज भासणार नाही तुम्हाला. तिथे पुन्हा अशाच स्वरूपाच्या रचना छोट्या छोट्या घटकांना, एरवी ज्यांना अर्थव्यवस्थेमध्ये काही फार मोठं योगदान देण्याची संधी कदाचित असणार नाही, पण त्यांना या निमित्ताने आपण हाताला काम देऊ शकतो अशी क्षमता यात आहे. एवढंच मला या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळं उदाहरण म्हणून मी मांडलेलं आहे. बघा, आपण फक्त एवढ्यापुरतं नाही तर तुमचा आहार कसा असावा त्याचंही मार्गदर्शन किंवा सूचन यात आहे. एक उदाहरण आपण बघू की भारतीय पंचांगानुसार, म्हणजे तुम्ही उत्तरेत जा, दक्षिणेत जा, कुठेही जा, म्हणजे काय उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम तुम्ही कुठेही गेलात तरी चातुर्मास ही एक संकल्पना आहे. तर त्या चातुर्मासात सुद्धा कसं आहे की जनरली तुम्ही जिथे ज्या गावात तुम्ही गेलेले आहात तर त्या 4 महिने तुम्ही त्या गावात मुक्काम करणं असं अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित आहे. मग त्या काळात तुम्ही आहार कसा ठेवला पाहिजे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे याचंही सूचन किंवा काही मार्गदर्शन आहे. मग आता 4 महिने एखाद्या गावातून जायचं का नाही, कारण ते जे 4 महिने आहेत हे पावसाळ्याचे 4 महिने आहेत.
आज आपल्याकडे प्रवासासाठी किंवा दळणवळणासाठी अतिशय उत्तम दर्जाची साधनं म्हणजे विमान असेल, रेल्वे असेल, आपल्या काही गाड्या असतील, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, अमुक तुमुक वगैरे जे काही तुमच्याकडे असेल ते साधन, अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते. आता महाराष्ट्रात रस्ते खराब आहे असं म्हणू नका, पण ते रस्ते आहेत. तर प्रवास करणं सोपं आहे. पूर्वीच्या काळी प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक ठिकाणी नद्या सोडा, पण नाल्यांना पूर येणं, रस्त्यात चिखल असणं, रस्त्याचा अंदाज नेणं, अशा असंख्य अडचणी. मग त्या पावसाळ्याच्या 4 महिन्यात अशा अडचणींना तोंड देण्यापेक्षा आपण जिथे आहे तिथे राहून ते 4 महिने व्यतीत करावे. मग पावसाळ्यात तुम्हाला नेहमीप्रमाणे भाजी मिळेल का, किंवा काय वस्तू, आपण आज कोकणचा विचार करू, ते देशावरतीही आहे. इतका हेवी पाऊस कोकण किंवा आपल्या घाटमाथ्यावरती असतो की त्याच्या आधी धान्य साठवून आहे ते धान्य पुरवणं ही पहिली प्राथमिकता. कारण पाऊस पडतोय, भात म्हणा किंवा अन्य धान्य लावलेले आहे, ते उगवून यायला त्याला काही एक 3-4 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जे आपण साठवून ठेवलेलं आहे तेच पुरवायचं आहे, हा एक भाग. आणि दुसरं की त्या काळात मग आपण वांग खाऊ नये किंवा अशा काही खाऊ नये अशा पण पदार्थांची यादी आहे. पण जनरली तुम्ही ते जर मार्क करत गेला तर वातूळ पदार्थ खाऊ नयेत असा एक त्यातला एक भाग येतो. जास्त तेलकट तुम्ही खाऊ नये असाही त्यातला एक भाग येतो. मग असं खाल्ल्याने काय होतं, नॉर्मल केसमध्ये सुद्धा असे पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीराला काही ना काही अपाय होऊ शकतो. म्हणजे रोग अशा अर्थानं नव्हे, पण शरीर बिघडू शकतं. मग जिथे हवामानच जिथं पूर्ण प्रतिकूल आहे, पावसासारखं हे आहे, इथं पाण्याची शुद्धता असण्याची शक्यता नाही, कारण वाहून येणारं पाणी ते काय स्वरूपाचं आपल्याला माहीत नाही. तर अशा वेळेला तुम्ही असे पदार्थ टाळले तर तुमचं त्यातल्या त्यात जे काही आरोग्य आहे ते टिकण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तोच विचार त्याही मागं आहे. म्हणजे अर्थकारणाबरोबर आरोग्य किंवा समाजधारणेसाठीचे या सगळ्या घटकांचा विचार एकूणच भारतीय आपल्या समाज जीवनाच्या धारणेमध्ये केला गेलेला आहे आणि त्याचं सूचन म्हणून आपल्याला धर्माकडे बघावं लागतं. म्हणजे हिंदू ही वे ऑफ लाईफ जे म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे. म्हणजे आता आपण दिवाळी का साजरी करतो तर त्याची आपल्याला कारणं माहिती आहेत की अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, म्हणजे ते धनधान्य आलंय, आता हवा बदललेली आहे वगैरे वगैरे, आपल्याला सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा एक भाग लक्षात ठेवा की या निमित्ताने आपण एका अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावरती आपण चालना देत असतोच ना. आणि आता तर एकूणच लोकसंख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणात वस्तूंची गरज असते, त्या प्रमाणात वस्तूंची निर्मिती होत असते. अन्य म्हणजे पाश्चिमात्य देश किंवा तुम्ही जर त्या देशांचा विचार केला तर त्यांच्याकडे या स्वरूपाचे टू रोल आउट द इकॉनॉमी इव्हेंट्स फारसे नाहीत, असं आपण आजच्या भाषेत थोडंसं म्हणूया. आणि ते भारतीय संस्कृतीचं ते वैशिष्ट्य आहे की एव्हरी टाइम इन एव्हरी मंथ देअर शुड बी सम रोल आउट इन इकॉनॉमी. आणि ती इकॉनॉमी रोल होत असताना समाजातल्या शेवटच्या घटकालाही त्या इकॉनॉमीत त्याचं योगदान देण्याची संधी दिली गेलेली आहे आणि ती असतेच, ती आजही आहे. हे आपल्या अर्थव्यवस्थेचं, आपल्या समाज व्यवस्थेचं हेही एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते या दिवाळीच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटतोय तो तुम्ही आवर्जून सांगा. हा भाग आम्ही अतिशय छोटा ठेवलेला आहे कारण यात बोलण्यासारख्या गोष्टी म्हणजे मंदिर इकॉनॉमिक्स म्हणजे काय किंवा हा अजून वेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी आहेत. पण या निमित्ताने आपण काय करतो आहोत, आपण याचा याही वेगळ्या पद्धतीने विचार जर केला तर नुसतं सूक्ष्म नव्हे तर अतिसूक्ष्म पद्धतीनं सुद्धा इकॉनॉमी रोल आउट आपण करू शकतो का, यामध्ये त्या सर्व घटकांना सामावून नव्या संदर्भामध्ये घेऊ शकतो का, याचा विचारही या निमित्ताने आपण जर केला तर मला असं वाटतंय की ते अधिक चांगलं असेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.